मित्रांनो, तुम्ही नेहमी गणपती बाप्पाच्या मूषकावर सवार झालेलं पाहिलं असेल, पण का तुम्हाला माहिती आहे का की पहिल्यांदा गणपती बाप्पा मोरावर स्वार झाले होते? आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो अद्भुत अवतार मयुरेश्वर गणपती। मी आज ड्रॉ करणार आहे मयुरेश्वर गणपती। पण का तुम्हाला माहिती आहे का या गणपतीला मयुरेश्वर का म्हटलेलं आहे? पुराणात असं वर्णन आहे की एकदा सिंधू नावाचा असुर पृथ्वीवर अत्याचार करू लागला। त्याने तप करून महादेवाकडून अमरत्वाचा वर मिळवला होता। त्या वरामुळे त्याला कोणीही मारू शकत नव्हतं। सगळे देव घाबरले आणि मग त्यांनी एकत्र येऊन पार्वती मातेला विनंती केली। तेव्हा देवीने स्वतःच्या तेजातून गणपतीचा जन्म घडवला। पण हे गणपती मूषकावर नव्हे तर एका भव्य मोरावर स्वार होऊन आले। सिंधू असुराशी युद्ध सुरू झालं। दिवस रात्र युद्ध होत राहिलं। शेवटी बाप्पांनी आपल्या परशुने त्याचा वध केला। त्यानंतर बाप्पांनी त्या मोराला परत पाठवून दिलं आणि पुढे ते मूषकावर विराजमान झाले। म्हणूनच इथल्या गणपतीला मयुरेश्वर म्हणतात, मोरावर स्वार झालेल्या गणपती। हे बघा मित्रांनो, माझं चित्र मोरावर विराजमान असलेला गणपती बाप्पा मयुरेश्वर। चला तर मग उद्या भेटूया पुढच्या विनायकाच्या दर्शनाला। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। भेटूया पुढच्या भागात।